आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी साधारण 9 वाजताच्या दरम्यान हमरापूर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथून एक अज्ञात इसम हा गोवंशीय मांस विक्री करत असताना आढळून आला। काही ठराविक नागरिकांच्या हे लक्षात आल्यास त्यांनी त्या इसमास पकडण्याचा प्रयत्न केला। त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून पळत सुटला। त्याचा पाठलाग करत असताना तो जखमी झाला असून अखेर बाजारठाण मध्ये तो नागरिकांच्या हाती लागला। नागरिकांनी ही बाब पोलीस स्टेशनला कळवली। गोवंशीय मांस विक्री करत असणाऱ्या इसमाचे नाव हबीब कुरेशी असल्याचे समजते। नागरिकांनी हबीब कुरेशी याला बाजारठाणमध्ये गोमांस सहित पकडून ठेवले। पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला। हा आरोपी गंगापूर येथून गोमांस विक्रीसाठी दर गुरुवारी गावात आणतो असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पोलीस अधिकारी वाघमोडे यांच्या पथकाने आरोपीला पुढील कारवाई करण्यासाठी विरगाव पोलीस ठाणे येथे नेले आहे। भारतात गोवंश हत्या आणि मांस विक्रीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध आहेत। महाराष्ट्रातही गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा 1976 आणि प्राणी संरक्षण अधिनियम 1960 अंतर्गत कठोर कारवाई केली जाते। अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा आणि दंड ठोठावला जाऊ शकतो। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। बाजारठाण आणि परिसरातील जनतेने पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून अशा घटनांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। सध्या PSI श्रीराम वाघमोडे हे पुढील तपास करत आहेत। यावेळी उपस्थित पोलीस पाटील विजय भराडे, सोमनाथ भराडे, अशोक गायके, अक्षय भराडे, शरद चौधरी, निलेश तोडमल, दीपक भराडे, ज्ञानेश्वर भराडे, शिवाजी दळे, माऊली बनसोडे, शरद भराडे, नितीन भराडे, पवन भराडे, आकाश भराडे, शुभम चौधरी, दादासाहेब भराडे, अक्षय कोकणे, जितू गायकवाड, संजय मोरे, हमरापूर सरपंच शिवप्रसाद दळे, पत्रकार काकासाहेब पडवळ, पुण्यनगरी, निखिल चौधरी आदी उपस्थित होते। या समय डॉक्टर आशिष भराडे, शिवगिरी महाराज तरुण मंडळ बाजारठाण, हरिभक्तपरायण संदीप महाराज बाजारठाण, हरिभक्तपरायण हरिशरणजी महाराज, सरपंच व पदाधिकारी यांनी सहकार्य केले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णवी हजारे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।